नमस्कार मैत्रिणींनो, कोशिंबीर ही सगळ्यांनाच आवडते. कोशिंबिरीमुळे जेवणाची चव वाढते, भूकही वाढते आणि त्यामुळे जेवणही पचते. चला तर आज आपण मस्तपैकी तडकावाली काकडीची कोशिंबीर तयार करणार आहोत. यासाठी मी इथे पाव किलो काकडी घेतलेली आहे आणि काकडीचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहे. काकडीचे साल हे काढून झाले आहेत. आता काकडी आपण किसून घेऊयात. काकडी आपल्याला सगळीच किसून नाही घ्यायची आहे. त्यातली फक्त एकच काकडीचा मी इथे किस करून घेते. काकडीची ही कोशिंबीर इतकी छान लागते की ह्याला भाजीची देखील गरज पडत नाही आणि ही काकडीची कोशिंबीर आपण नुसती देखील अगदी चवीने खाऊ शकतो अशी ही कोशिंबीर आहे. काकडी किसल्यानंतर काकडीमधून बरेच पाणी निघते, त्यावेळेस ते दाबून पाणी काढून घेतले तरी देखील चालते, पण मी इथे पाणी काढून घेतलेले नाही. मी तशीच काकडी ठेवलेली आहे. आता कोशिंबिरीसाठी लागणारे 4-5 मिरच्या ह्या बारीक चिरून घेतल्यात. कोथिंबीर आणि कढीपत्ता देखील घेतलेला आहे. आता राहिलेल्या एका काकडीचे बारीक बारीक काप करून घेते. काकडीचे बारीक काप करून झालेत. आता काकडीचा किस आणि बारीक केलेले काप हे आपण एकत्र करून घेऊयात. कोशिंबीर करताना आपल्याला दाण्यांचा जाडसर कूट हा लागणार आहे. त्यासाठी मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेत आणि त्याचा जाडसर असा कूट करून घेतलेला आहे. तडका देण्यासाठी पॅनमध्ये पोह्यांचा चमचा इतपतच तेल मी टाकून घेतलेले आहे. तेल गरम झाले आहे. आता यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकून घ्यायची. मोहरी तडतडली की तरच नंतर त्यामध्ये अर्धा चम्मच जिरे, थोडेसे हिंग, थोडेसे अद्रक हे किसून घेतलेले आहे. यानंतर यामध्ये 10-12 पानं कढीपत्त्याची टाकून घेतलेली आहे. ही फोडणी छान शिजली की नंतर यावरून मी 4-5 मिरच्यांचे बारीक केलेले तुकडे टाकून घेतलेले आहे. याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे. कोथिंबीर तेलामध्ये शिजली की तिचा सुवास हा फार छान येतो. आपल्याला पाहिजे असेल तर आपण कोथिंबीर वरतून देखील टाकू शकतो. दिलेली फोडणी ही मिनिटभर छान शिजल्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे दाण्यांचा कूट टाकून घेतलेला आहे. तो देखील आपल्याला मिनिटभर शिजवून घेते. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले. अगदी चिमूटभर साखर देखील टाकून घेतलेली आहे. फोडणी आपली छानपैकी शिजली आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे. ही कोशिंबीर तयार करण्यासाठी मी 2 ते 2.5 चम्मच दही घेतलेले आहे. दही देखील मी मिक्सरमध्ये अगदी 1 सेकंदासाठी फिरवून घेणार आहे. दह्याचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. दही तुम्हाला कितपत घट्ट टाकायचं आहे, कितपत पातळ टाकायचं आहे ते देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता. आता यामध्ये मी तयार केलेली फोडणी टाकून घेते आणि सगळे मिक्सचर हे छानपैकी मिक्स करून घेते. दही टाकून सगळी कोशिंबीर आपण छानपैकी एकत्र हलवून घेऊयात. कोशिंबीर अगदी साधी आणि सोपी आहे, पण अतिशय चविष्ट अशी आहे. यामध्ये काकडीचे प्रमाण, दाण्याचे कूटचे प्रमाण, दहीचे प्रमाण, दही कितपत घट्ट हवे आहे हे सगळे आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो. अशी ही तडका देऊन केलेली काकडीची कोशिंबीर अतिशय चविष्ट लागते. यामध्ये तुम्ही टोमॅटोसुद्धा बारीक चिरून टाकू शकता आणि कांदा आवडत असेल तर कांदा देखील टाकू शकतात. वरून कच्ची कोथिंबीर टाकली तरी देखील ही कोशिंबीर अतिशय छान लागते. चला तर मस्त अशी तडकावाली आपली काकडीची कोशिंबीर ही तयार झालेली आहे. एका बाउलमध्ये घेऊन तिला सर्व करूया. कोशिंबीर ही अजूनच आकर्षक दिसण्यासाठी मी यावरती थोडेसे गाजर किसून घेते. पहा, गाजर वरतून टाकल्यामुळे कोशिंबीर ही अधिकच आकर्षक दिसायला लागलेली आहे. अशी ही आकर्षक आणि चविष्ट दिसणारी काकडीची कोशिंबीर तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला ती फारच आवडेल. आणि अशी ही चविष्ट रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि गीतूस खाद्य संस्कृतीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.